राजश्री रेसिपीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते। आजची रेसिपी आहे गुळंबा। आता कैऱ्याचा सीझन चालू आहे आणि कैऱ्यापासून अनेक रेसिपीज तयार होतात। त्यातलीच एक तुम्हाला रेसिपी बनवून दाखवणार आहे। ती रेसिपी खट्टा मिठा तिखट आणि कडवट पण आहे। कडवट कशामुळे म्हणले, त्यामध्ये मेथी ॲड करायचे आहेत आणि त्या रेसिपीचं दुसरं पण नाव आहे मिठिंबा। चला तर मग आता वेळ न लावता आपण रेसिपीला सुरुवात करूया। आता रेसिपीला सुरुवात करूया। गुळंबा बनवण्यासाठी इथे स्वच्छ धुवून घेतल्यात कैऱ्या, ताज्या आणि फ्रेश आहेत। अशाच कैऱ्या लागतात। गुळंबा बनवण्यासाठी 2 कैऱ्या कट करून घेतल्यात। इथे अशा कट करून घेतल्यात। 1 कटोरी गूळ घेतलाय, ताजा फ्रेश गूळ आहे आणि हिंग लागणार आहे, लाल तिखट, हळदी पावडर आणि मेथ्या पण लागणार आहेत। आता इकडे फोडणीसाठी तेल घालायचे। त्यानंतर मोहरी 2 चमचेच्या हिशोबाने घ्यायची मोहरी, कढीपत्ता, लाल मिरची, मेथ्या व्यवस्थित घालायच्या आहेत। त्यानंतर कैरी, कैरीला छान हलवून घ्यायचे, व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहे। चवीपुरतं मीठ, लाल तिखट, हळदी पावडर व्यवस्थित हलवून घ्यायचं त्याला। त्यानंतर गूळ घालायचा आहे। गुळाचं प्रमाण हे कैरीपेक्षा अर्धच आहे। कैरी जर 250 ग्रॅम असेल तर गूळ 250 ग्रॅम न घालता 150 ग्रॅमच घालायचा आहे। कैरी जर गोड असेल तर अर्धच लागते आणि कैरी जर आंबट असेल तर 250 ग्रॅमच गूळ लागतो, इतकं प्रमाण घालायचं आहे। आता हिंग ॲड करायचं आहे आणि छान हलवून घ्यायचंय। पहा मस्त किती वाफली छान कैरी आतमध्ये। 5 मिनिट झालेले आहेत आणि आता त्यामध्ये थोडंसं पाणी घालून व्यवस्थित वाफवून घ्यायचे आहे, कारण ती शिजली पाहिजे। थोडंसंच पाणी ॲड करायचं आहे। त्यावरती झाकण लावून ठेवायचे 5 मिनिटासाठी, मस्त वाफले जातील। कमी गॅसवरतीच वाफवून घ्यायचं आहे। झालेत 5 मिनिट, मस्त वाफलेली आहे पहा आणि वास पण खूप छान येत आहे। बापरे, काय मस्त झालाय, एक नंबर। खूप छान कैरी पण वाफलेली आहे आणि वास पण खूप छान येत आहे। मस्त झालेला आहे गुळंबा।
रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटद्वारे नक्की सांगा. ह्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग आता तुमचा निरोप घेत आहे. भेटू आपण नंतरच नवीन रेसिपी सहित. बाय.